स्कूल लाईफमधलं हे प्रेम फायनली विवाह बंधनात बांधलं जाणार होतं. माझ्या बहिणीने नवरदेवाला आवरलं आणि मी राजनंदिनीला हेअरबेल्ट फिट होत होता म्हणून असं काहीसं यूज केलं. ते खूप छान दिसत होतं तिला. सगळेजण रेडी झाले होते, मीच बाकी होते. मी गेले होते पार्लरमध्ये हेअरस्टाईल करण्यासाठी. सगळेजण ऑलरेडी पोहोचले होते, मग बाकीचे शिल्लक होतो ते आम्ही पोहोचलो तिथे. नवरदेवाला लग्न मंडपाकडे नेताना हा पहिलाच एक्सपिरियन्स होता इतका नाचायचा. मी सर्वांनी खूप एन्जॉय केला. तर हे सगळे रिच्युअल्स तर तुम्हाला नक्की माहितीच असतील. बाय द वे हा डान्स आधीच ठरला होता की आपण करायचा आहे, पण कुणीच प्रॅक्टिस केली नव्हती आणि आदल्या दिवशी फक्त मला वाटतं अर्धा तास प्रॅक्टिस करून कसाबसा निभावून नेला. सर्वात भारी गोष्ट म्हणजे राजनंदिनी अजिबात रडली नाही. इतक्या लोकांना पाहून आणि शांत बसली होती. त्यानंतर झाली नवरीची एंट्री. खरं तर दोन्ही मुलांनी स्वतःला सिद्ध करून घरच्यांच्या संमतीने इतक्या छान पद्धतीने लग्न केलं. यापेक्षा दुसरा आनंद अजून काय असू शकतो. राजनंदिनीला भूक लागली होती म्हणून तिला खायला घेऊन गेले. मावशी वगैरे असे सगळेच गावाकडून आले होते. इथे हा सगळा असा छानसा रुखवत मांडलेला होता. स्टेजवरती बाकीच्या सगळ्या लग्नाच्या विधी चालू होत्या. त्यानंतर सगळ्यांनी फोटोशूट वगैरे करायला घेतलं. फॅमिली फोटो नंतर आम्ही मस्त दोघांना ओखाना घ्यायला लावला, जो की तुम्हाला नाही ऐकवता येत कारण खूप दंगा होता इथे. त्यानंतर आम्ही जी चिल्ली पिल्ली आमची होती त्यांना घेऊन घरी आलो आणि ही जी हेअरस्टाईल केली होती, बापरे, याच्या सगळ्या पिना काढेपर्यंत मला खूप वैताग आला. संध्याकाळी त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी आम्ही इथे फुलं वगैरे रेडी करत होतो. दीदी वगैरे रांगोळी काढत होते आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुद्धा चालू होती. राजनंदिनी काही फोनला सोडायला रेडी होत नव्हती. रात्र होती, वरात, नवरा नवरीला घरी आणायचं होतं. सगळ्यांनी भरपूर डान्स केला. आमच्या सर्वांचे चिल्ली पिल्ले आहेत, त्याच्यामुळे ना हे सगळं ते खराब करू शकतात, म्हणून थोडं उशिराच आम्ही हे डेकोरेशन करायला घेतलं. बाहेर खूपच जास्त दंगा चालू होता म्हणून मग राजनंदिनीला मी बाल्कनीत खेळायला घेतलं आणि फायनली एकदाची वरात डान्स झाली. भरपूर एन्जॉय केलं सगळ्यांनी. फायनली नवरा नवरी घरी आले. हे सगळं जे काही आहे ते डिटेलमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो येणारा व्हिडिओ नक्की पहा.